केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। शहागड वाळकेश्वरसह अन्य गावे अंबड तालुक्यातील असली तरी घनसांगवी विधानसभा मतदारसंघात येतात। त्यामध्ये शहागड व वाळकेश्वर ही दोन गावे परिसरात विजयी होणाऱ्या प्रत्येक आमदाराला एकतर विजय मिळवून देण्यासाठी प्लस पॉईंट ठरतो किंवा मतदानातून आघाडी मिळवून देण्यासाठी मतदारसंघात अव्वल क्रमांकावर असतो। त्यासाठी कारणही तसेच आहेत। वाळकेश्वर गावातील विरोधकांना आमदार राजेश टोपेंचे विचार पटवून सांगत विश्वासात घेऊन आज मितीला संपूर्ण वाळकेश्वर गावात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वारे वाहू लागले आहे। वाळकेश्वर गावातील 18 पगड समाजांचे तरुण ज्येष्ठ हे राजेश टोपेंच्या विकासाभिमुख नेतृत्वाला प्रभावित होऊन त्यांना निवडून देण्यासह 100% मते मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत। त्यात हिंदू, मुस्लिम, दलित, मातंग, धनगर, वंजारी, वडार, कैकाडी, भिल्ल, माळी, कोळी, लिंगायत, सोनार यांसह इतर समाजात बांधवांचा समावेश आहे। घनसांगवी विधानसभा मतदारसंघ एकीकडे तर एकटं वाळकेश्वर एकीकडे अशी परिस्थिती एकजुटता राजेश टोपेंसाठी धडपडणारे वाळकेश्वर गावातील धडधडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हा सचिव इक्बाल शेख, उपसरपंच शरद पेटारे, रामप्रसाद मापारी, गफ्फार बागवान, अहमद बागवान, शब्बीर बागवान, सुरेश मापारी, अनिल यटाळे, राजेंद्र मापारी, वसीम तांबोळी, बाबासाहेब येटाळे, हसन बागवान, विठ्ठलराव मापारी, प्रशांत जाधव, डॉक्टर शेख, सीबी, नाझीम बागवान, सलमान बागवान, शहबाज काझी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी राजेश टोपेंना निवडून देण्यासाठी दिवसरात्र एक करत असल्याचे वाळकेश्वर गावात दिसून येत आहे। आमचे प्रतिनिधी जाहेद काझींसह अंकुश गायकवाड, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।